काय हिरोईन, कशी आहे तब्येत? माझ्या तब्येतीला काय होतंय तवा? तुम्हाला नाही हो, डिंपल कपाडिया या हिरोईनला विचारलं मी. मला काय धाड भरली मी मस्त मजेत आहे. त्या बाय भुऱ्याला शिक्षा होईल ना तेव्हा बघ मज्जा येईल. मग अरे वा, वाड्याच्या डाग दुधीचं काम चाललंय वाटतं. भरपूर पैसे आलेले दिसतात वाड्यात. कुणाला लागली लॉटरी? कुणाकडे आहेत एवढे पैसे? इन्स्पेक्टर साहेब, राग येऊ देऊ नका, पण तुमचं सारखं सारखं आमच्या वाड्यात काय असतं व? आम्ही काय बी करू, आमचा वाडा नवीन बांधू नाहीतर हाय तो पाडून बांधू. आमच्या वाड्यात काय चाललंय त्याच्याशी काय देणं घेणं असतंय व तुमचं? डिंपल कपाडियाची आई चिडली. अहो, इथे मी तुम्हाला भेटायला येतो, सदिच्छा भेट द्यायला येतो, दर्शन घ्यायला येतो. मग कंगनी बाबा तिकडे आहे, दर्शन घ्या आणि निघा. मिस्टर कंगनीचं नाही हो, पैशाचं दर्शन घ्यायला आलोय मी. कसलं पैसा? वाड्याची झडती घ्यायची मला. आहे बघितलंस का, या साहेबासनी बी कळलंय की वाड्यात लय मोठं घबाड आहे म्हणून. माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतीस ना तू, आता घे. चला डिंपल कपाडिया, तुमच्या खोलीपासून सुरुवात करू. साहेब, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं वाड्यात काहीच नाही, तरी का सारखी झडती घेताय? चला. पप्पा, तुम्ही तरी काहीतरी सांगा की त्यांना. इन्स्पेक्टर साहेब, अहो खरंच आमच्या वाड्यात काय नाही हो. काय नाही, मग घाबरता कशाला डिंपल कपाडियाचे पप्पाव. चला डिंपल कपाडिया. पण मम्मी, मला काय वाटते, आपली दीदी आता लवकर सुटायची नाही. वाईट चांगलं बोल की. हा, देवानं तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बरायचं का? मम्मीला जोरात लागले बर का मला. ए कशाला का त्याला जोरात मारते एवढं? तुझ्या लिखीला अक्कल नाही त्याला, तो काय करणार? उगा आपलं वाड्यावरचं तेल वांग्यावर काढायचं. मी इतके दिवस सांगत होती की त्या बाय भुल्याच्या नादाला लागू नका, पण नाही ऐकलं कुणी. मग भोगा आता आपल्या कर्माची फळ. हा, तरी म्हणलं डॉक्टरांचं नाव कसं निघालं नाही अजून तुमच्या तोंडून. आता तुमचा दिस चांगला जाईल नाही का? माझी नात जेलत असताना माझा कसा दिस चांगला जाईल का? मी काही एवढी कोरडे मायाची नाही. जोर ना त्या बाय भुलव्याला शिक्षा होत नाही ना तर मला अनगोड लागायचं नाही. आणि तो जेलात जाईल ना त्या दिवशी मी गाणं लावून नाचणार आहे. आजी, आपण डीजे आणू, डीजे. हा टोन्या, ए कशाला वाढतीस ग त्याला? वाद्या, इथं परिस्थिती काय तुमचं चाललंय काय? वाईट परिस्थितीचं भान ठेवा की. तुझ्या पोरीचा मेंदू आहे गुडघ्यात, तिने सगळं स्वतःच्या अंगावर वडून घेतले. काय गरज होती ग लोकांच्या घरात पैसा आणून ठेवायची? पण मी काय म्हणते, आपण कुणाचं बी पैसा आपल्या घरात ठेवू. त्या इन्स्पेक्टरला काय करायचं होतं? इथं त्या डिंपीला घेऊन गेला तर गेला, ते पैसे बी घेऊन गेला. निदान ते पैसे तरी ठेवायचं होतं. बया, एवढं मोठं चांगलं गठुडं घावलं होतं. वाटण्या झाल्या असत्या तर मला किती पैसे मिळालं असतं. अगं तुला तर आहे ना सगळं कमीच पडतंय. कशाला पापाचा पैसा पाहिजे ग तुला लोकाचा? हा, ह्या देवळातनं तेल आणायचं आणि दुसऱ्या देवळात देवा लावायचा. हे आता बंद कर तुझं. बुडाखाली जळतंय आणि डोंगर इजवायला पळतय, अशी गत आहे तुझी. गप मिळते ती खाकी. लोकांचा पैसा इथं गेलाय ना पापाचा, ती बरं झालंय. कशावरनं तो पापाचा पैसा आहे? उगाच काय बी बोलू नका त्या. मी आता म्हणते तुम्ही काय बोलूच नका. धीराचं दोन शब्द बोलायचं सोडलं, जेव्हा बघाव तेव्हा वाईट वंगाळ बोलत राहायचं. ही असं बोलण्याने ना माझं डोकं दुखायला लागलंय. जरा घरात शांतता राहू दे. ही असं सगळं कर्कशानच घडताय समज. घरात सुख शांतता म्हणून नाही. वाटत होतं आता कुठं चांगलं सुखाचं दिस बघायला मिळतील, पण नाही, काहीतरी वाईट वंगाळ घडतायच. अहो सरपंच, अहो किती जोरानं ठोकताय भितडं, पाडायचं आहे का? ग बसा जरा. थांबा, बाई चिडले. मंगल, अगं त्यांचं काय चुकलंय? त्यांना आपण कामाला बोलवलंय ना, मग त्यांचं काय चूक आहे या सगळ्यात? बया,
माझं तर डोकंच ठिकाणावर नाही. काय सुधारणच झालंय मला. ए माकडा, माझं काय डोळं फुटलं नाही, दिसतंय मला. माझं काम आहे महत्वाचं डॉक्टरांकडे, म्हणून मला जायचंय. हे बघे, प्रचारात मला राडा नकोय. डॉक्टर बिझी आहेत, नंतर यायचं. हा, असू दे की बेजी, त्यासने सांग माझ्या बापू आलाय. सगळं काम सोडून येतात का नाही बघच. तेवढीच काम आहेत आम्हाला. आहे ना काम, तुझं काम तू कर, माझं काम मला करू दे. मला भेटायला जायचं, शेवट सांगतोय बाजूला. हा अरे नाही म्हणलं ना, नंतर यायचंय. बजा, आपण जाऊयात ना. काय का बाबा, असं कसं जायचं? डॉक्टरांकडे आपलं महत्वाचं काम आहे, ते केल्याशिवाय कसं जायचं आपण इथनं? नाही ना, मी बी बघतो की मला कोण आडी होती. ए, तुला सांगितलेलं कळतंय ना, नाही तर सगळ्यांसमोर मार खाशील. कळ? ए माकडा, मारायची वार्ता कोणाची करतोय रे? पैलवान आहे मी या गावचा, मग तिथला माणूस आहे. नाही तो मला इथं उभं काढलं का नाही, माझ्या बापू नाव नाही लावणार एका पुकेताच तुझ्या तर. हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार नाहीये. पैसे सापडले त्यांच्याकडे, कुठून आणले विचारलं तर सांगता येत नाही. अफरातफरीचा मामला आहे. अच्छा, मग FIR नोंदवली आहे का कोणी यांच्या विरोधात? का गावातलं कोणी आलं होतं तुम्हाला सांगायला? आणि तसंही हे धाडी टाकणं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं काम, तुमचं नाही. आणि तसंही तुम्ही कधीपासून लोकांच्या घरी जाऊन कोणी तक्रारही केली नसताना असे पैसे शोधायला लागलात? वाईट पैसे आहेत ते, माझ्या पार्टीसाठी मिळालेला फंड देतो असं समजा. ते काय ना जामकर साहेब, बाहेर निवडणुकांचं वारं वाहतंय. आता निवडणुका आल्या म्हणजे खर्च आलाच की, आणि खर्च करायचा म्हटलं तर पैसा हा लागतोच ना. वेगवेगळ्या लोकांकडून उमेदवारांसाठी पैसे येतच राहतात, हे त्यातलेच पैसे आहेत. माझ्या पार्टीसाठी मिळालेला फंड आहे हा, तुम्ही चौकशी करू शकता. प्युअर व्हाईट मनी, हे माझेच पैसे जामकर साहेब. आता एवढी अमाऊंट मी स्वतःकडे ठेवणं शक्य नव्हतं, म्हणून मी या दोघांना ती दिली. यात ह्या मुलीची काहीच चूक नाही, म्हणून मी ह्या मुलीला आणि माझे पैसे घेऊन जाते. आणि हो जामकर साहेब, आशा करते की ह्या पुढे तुम्ही या दोघांना त्रास देणार नाही. कारण ही दोन्ही माझी माणसं आहेत, त्यामुळे यापुढे या दोघांपासून लांबच राहायचं. बरं झालं मॅडम, तुम्हीच कबूल केलं की ही तुमची माणसं आहे. बघा आता तुम्हाला कसं अडकवतोय. चिमणा बाईला न्याय काय मिळना, दुःशासन लई झालं लई हो मुजोर. दुःशासन लई झालं लई हो मुजोर. नमस्कार मॅडम, कसा चाललाय प्रचार? काय वाटतं तुम्हाला? याही वेळी निवडून याल याची शक्यता वाटते तुम्हाला? नक्कीच वाटते. लोकांचं प्रेम पाहता शक्यता नाही तर खात्री आहे मला की मी निवडून येईल. मॅडम, जनार्दन गायकवाड बेपत्ता आहेत, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. अशात तुम्ही निवडणुकीची जबाबदारी कशी काय सांभाळताय?
सांभाळावीच लागेल मला. खरं तर हे बळ त्यांनीच दिलंय मला. लोकांची सेवा करण्यासाठी मागे पुढे न पाहता आपलं स्वतःचं दुःख बाजूला ठेवायचं हे सगळं त्यांनीच शिकवलंय मला. पण त्यांची फार आठवण येते. कधी एकदा त्यांना पाहते असं झालंय मला. मॅडम, साहेब नसतानाही तुम्ही प्रचार करताय, तुम्हाला त्यांची अजिबात काळजी नाहीये, असा समाजात संदेश पोहोचेल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही वाटत. आमच्या नात्यात किती जिव्हाळा आहे हे माझ्या मतदारसंघात सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मुळातच मी जे करते ते त्यांच्यासाठीच करते. साहेबांचीच इच्छा होती की मी यावेळी जिंकून यावं, म्हणूनच पक्षाने आणि साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी निष्ठेने पार पाडते. आता माझा दुःखाचा बाऊ करून मी पक्षाचं आणि जनतेचं नुकसान तर नाही करू शकत ना. मॅडम, जनार्दन साहेबांबद्दल काय माहिती आहे ते लागले का? पोलिसांकडून काही नवीन माहिती मिळाली का? काहीच नाही. पोलिसांनी आतापर्यंत फक्त त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद केली आहे. त्या व्यतिरिक्त पोलिसांनी काहीच केलेलं नाहीये. पोलीस नक्की काय करताय मला कळत नाहीये. म्हणजे या भागातील पोलीस एवढे सुस्त असतील असं मला वाटलं नव्हतं. त्यांच्याकडून काहीच काम होत नाहीये. आता माझ्यासारख्या आमदाराच्या बाबतीत हा हलगर्जीपणा होतोय तर सामान्य माणसाला कसा न्याय मिळेल? म्हणूनच मला पुन्हा जिंकून येऊन पुन्हा सत्तेत यायचंय. आणि मी जेव्हा जिंकून येईल हे सगळं बदलून टाकेल. पण आता मला माझे मिस्टर हवेत. त्यांची फार कमी जाणवते मला. तुम्ही प्लीज आता मला काही प्रश्न विचारू नका. नमस्कार. आता तुला एवढा पैशावाला नवरा मिळालाय. आता तुझा नवरा एवढा पैसा लुबडतोय. काय? नाही म्हणजे कष्ट करून कमवतोय असं मला म्हणायचं होतं. बरं डिंपे, असं किती पैसा आहे ग तुमच्याकडं? आता तुला काय करायचंय ग? अगं असंच विचारलं आपलं. मला काय करायचंय तवा? हे बघ डिंपे, मला कसलीच कमी नाही. उलट मी सांगते, तुला काही कमी पडलं ना तर मला सांग, अजिबात लाजू नको. आता ती बी गरज तुला पडायची नाही म्हणा. तुझ्या नवऱ्याने लय पैसा गोळा केलाय. नाही म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी. हा पण एक लक्षात ठेव, कुणी नसलं ना तर मी तुझ्या पाठीशी हाय. हा पण डिंपे, अगं मला ना तुझी लई काळजी वाटते बघ. वय का वाटते काळजी? आता हे बघ बया, ही दुनिया इतकी वांगाळे वांगाळे. कोण लोक कशी वागत्याल, कधी कुणाची नीती बिघडल काय बी सांगता येत नाही बघ. म्हणून तुझी काळजी वाटते. तू एक काम कर, तुझ्याजवळ हाय नाही तेवढा सगळा पैसा ना तू माझ्याकडे दे सांभाळायला. मी जीवापाड तो पैसा सांभाळेल. हा आत्या, आम्ही आमचा समर्थ आहे हा पैसा सांभाळायला. तो पैसा कुठं ठेवायचा, कसा ठेवायचा आणि कसा सांभाळायचा ना हे आम्हाला चांगलं माहित. तू नको लोड घेऊ, कळलं? राहिलं बाया, मी आता तुझ्या काळजीपुटीच बोलत होते. जाऊ दे, कर तुझी कामं, निघते मी. हा आता एक आठवलं डिंपे, अगं तो नाम्या डबल पैसे करून देतो म्हणे. जरा वाईस मला डबल करून दे ना त्याच्याकडनं पैसे. नाम्या दादा ना पैसे डबल करून देतो, पण त्यासाठी आधी पैसे द्यावे लागते. अगं मग देते की मी. हे बघ डिंपे, तू काय कर, मला ना 50,000 रुपये दे. मग ते पैसे मी नाम्याला देते. मग नाम्या मला डबल करून देईल. मग तुझं पैसे तुला आणि उरलेलं पैसे मला. हा कसली हवरीस गा आत्या, सारखं पैसा 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 करत असतील. हे बघ, माझ्याकडे 50,000 काय 50 रुपये पण तुला द्यायला नाही. आणि असले ना तरी पण मी तुला 1 रुपया पण देणार नाही, कळलं का? राहू दे, जाते मी. जा इथनं. वाईस पैसे मागितलं तर लगी पैसाचा माज दाखवायला लागली होय ग मला. अगं माझ्याकडे बी पैसे नाहीत असं समजू नको. चिकार पैसा आहेत माझ्याकडं. तुला सांगते, माझा नवरा खिशातून रुमाल काढायला लागला ना तरी अशा 2-2 हजाराच्या नोटा खाली पडतात. आणि माझा नवरा खाली पडलेले पैसे उचलत बी नाही. एवढा पैसा आहे आमच्याकडं, कळलं का? बोला मॅडम. बातमी कळालीच असेल ना? हो. मग काय म्हणणं यावर तुमचं? माझं काय म्हणणंच नाही. पोलीस त्यांचं काम दाखवण्यासाठी दिशाभूल करताय. इतका मूर्ख नाहीये तो जामकर. त्या इन्स्पेक्टर जामकरने माझ्या नवऱ्याला शोधण्यासाठी पूर्ण टीम तयार केली.
म्हणजे नक्कीच काहीतरी पक्की बातमी मिळाली असणार आहे त्याला. मॅडम तुम्ही उगाच काळजी करताय, असं काही नाहीये. मी कधीच कुठलाच पुरावा मागे सोडत नाही. ही बातमी कशी लीक झाली मला खरंच माहिती आहे. तुम्ही लक्ष देऊ नका याच्याकडे, प्रचाराकडे लक्ष द्या. नक्की ना? हो मॅडम. ठीक. काहीही झालं तरी पोलीस माझ्यापर्यंत पोहोचता कामा नाही, ह्याची जबाबदारी तुझी. अहो ही जबाबदारी मी कधीच स्वीकारली आहे. तुम्ही नका काळजी करू. निर्धास्त राहा. ठेवतो. माझा इगो हर्ट केलेला मला अजिबात आवडत नाही. त्या माणसाचं मी काय करू शकतो याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. इथे तर तुम्ही तुमच्या बायकोनी माझा प्रचंड इगो हर्ट केलाय. मी कल्पनाही करू शकत नाही मी किती क्रूर माणूस आहे ते. मी कधी काय करू शकतो ते. एवढ्या सहजासहजी मी नाही मारणार तुम्हाला. तुमच्या बायकोच्या खूप जवळ जायचंय मला, खूप जवळ. त्यांचा खूप फायदा घ्यायचा आहे मला. जोपर्यंत मला तुमच्यात फायदा दिसतोय तोपर्यंत तुम्ही जिवंत, आणि जर का फायदा दिसणं बंद झालं तर तुमचे डोळेही बंद. कायमच. गायकवाड साहेब तुम्हाला जगावं लागेल माझ्यासाठी. मी म्हणेल तसं. पाहिजे तर ना ते पैसे मिळाले ना आपण दोघी वाटून घेऊ. हा आत्या कसली हावरीस ग तू? एकदा सांगितलं ना तुला पैसे नाही देणार म्हणजे नाही देणार, आणि नाहीत माझ्याकडं. हे की वाईस पैसे पाहिजे तर ना माझ्या नवऱ्याचं हॉटेल बांधून झालं ना तर ते काय म्हणतात ना पार्टनरशिप का काय ते तुला द्यायला सांगते. हा डिंपल काय एक पैसा देऊ नको हिला. आणि वंदे तुझा नवरा काय कामाचा नाही. जमिनीखाली हॉटेल काढतोय आणि भुई खाली रस्ता उडाकतोय. त्याच्या बापाने असं हॉटेल काढलं होतं वय. आपला बी पैसा मातीत घालेल आणि दुसऱ्याचा बी मातीत घालेल. एकदा हॉटेल होऊ दे मग बघ. हो गेली 10 वर्ष मी हीच ऐकते. मला नाही वाटत ह्या जन्मात हॉटेल होईल. मोठ्या मोठ्या बाता आणि डुंगान खायला आता अशी गत आहे याची. ए वाईस तू गबस की. हिनी आत्याला जर थोडी पैशाची मदत केली तर कुठं बिघाडतं का? मी म्हणते तिने तिच्या कष्टाचं पैसे का द्यायचं तुम्हाला? तर कष्टाचं पैसे म्हणे कष्टाचं काय कष्ट करते का ही? अगं 1 वर्ष झालं हिला एक सिनेमा बी नाही मिळाला अजून. ते पार्लर तिकडे काढून ठेवलंय, तिकडे तर कुत्र फिरकणा झालंय. आणि ह्यांचा नवरदेव तो तर काय काम धंदा करताना बी दिसत नाही. लोकांच्या विकासासाठी पैसे ठेवलत म्हणे. अगं कुठला बी माणूस ना आधी स्वतःची खळगी भरतो आणि मग लोकांसाठी करत असतो. ह्या दोघा नवरा बायकोनी मिळून कुणाची मुंड्या मुरगाळ्यात, कुणाला लुबाडलंय, पैसे गोळा केल्यात काय माहिती. मम्मी तू हिच्याकडे लक्ष देऊ नका, काय पण बडबडत असते. बघ माझी वंदी खोडीला असेल पण आता ती काय चुकीचं बोलली ग. अगदी बराबर बोलली. तुमच्याकडे कुठनं पैसा आलं ग एवढं? मम्मी मी तुला किती वेळा तेच तेच सांगितलंय. अगं याच्या आधी पण तुला सगळं खरं सांगितलंय ना, डॉक्टरांनी पण सांगितलंय, तरी काय विचारतीयास? अगं वय पण गावाच्या विकासाचा एवढा कुणाला पुळका आला ग? त्यानं लाखो रुपये डॉक्टरांकडे दिले ते. डिंपे नक्की कुणाचा पैसा आहे ती? अगं मम्मी डॉक्टरांना कोणी पैसे दिलेले नाहीयेत. हे सगळे ना पतपिढीचे पैसे, म्हणजे थोडंफार डॉक्टरांचं पण आहे. म्हणजे आमदार बाईंना दिलेत, गावाच्या विकासासाठी सरकारने हे पैसे दिलेले, परत लोकांनी देणग्या दिल्यात गावातल्या. हे सगळं पैसे एकत्र केलं आणि हे नाम्या दादाकडे डबल करायला पतपिढीमध्ये दिलं होतं. ते हे सगळं पैसे आहेत. डिंपे पण याच्या आधी कधी लोकांनी देणग्या दिल्या नाही ग, मग आता कशा दिल्या? आता मला काय माहित मम्मी, तुला सगळं डॉक्टरांनी सांगितलंय ना. सगळं नाही सांगितलं, तू जेवढं सांगितलं ना तेवढंच त्यांनी सांगितलंय. उगाच त्यांना दुखवायला नको म्हणून मी एका खोला शिरले नाही, काय बोलले नाही. पण आता डिंपे बास झालं. डॉक्टरांचं नक्की काय चाललंय ना मला कळलंच पाहिजे. आणि बघ कुठल्या बी पापाचा पैसा मला या घरात नकोय.
आता जी काय विचारायचं ना ती सरळ डॉक्टरांना जाऊन विचारते, मग हो दे काय व्हायचंय ती. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हो म्हणजे बाहेरच निघाला होतो मी ते आमदारबाईंकडे. तुमचं काही महत्वाचं काम होतं का? डॉक्टर मला कळतंय तुम्हाला परत परत तीच प्रश्न विचारते. बोला बोला काय. पण मंगलताई नमनाला घडाभर तेल नको. बोला काय झालंय. तुम्ही मला सांगितलं पण माझ्या मनाचं काय समाधान होईना झाले. डॉक्टर मला खरं खरं सांगा, तुमच्याकडं आणि डिंपलकडं म्हणजे तुमच्या दोघांकडं एवढं पैसे कुठनं आले ते? मंगलताईचा माझी खात्री पटली. तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. जे काय ते तुम्हाला खरं सांगितलं तरी तुमचा विश्वास नाहीये. अहो आपली डिंपल हिरोईन आहे हे जेव्हा आमदारबाईंना कळालं होतं तेव्हा त्यांनी भेटायला बोलवलं. शिवाय मी गावातल्या लोकांची मदत करतो हे त्यांना कळालं, मलाही भेटायला बोलवलं. म्हणून आमच्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवली, प्रचाराची, निवडणुकीची. म्हणून आमच्याकडे पैसे आले. ते गावच्या सेवेसाठी पैसे आहेत, शिवाय नाम्याचे जे पतपेढी आहे त्याचेही पैसे माझ्याकडेच आहेत. म्हणून तुम्हाला ते खूप सारे पैसे वाटताय का कुणास ठाऊक. पण ही समज खरं मानायला माझं मन तयार होईना झाले. मला असं वाटतं की तुम्ही दोघं माझ्यापासून काय तर लपवताय. कसं आहे ना डॉक्टर, ती आमदारबाई ती काय धुतल्या तांदळाची नाही. म्हणजे ही समजा गावालाच माहितीये. ती तुमच्याकडे एवढं पैसे कशाला ठेव. तुम्हाला काय विचारायचं विचारा स्पष्ट. अहो हीच ती एवढं पैसे तुमच्याकडे कशाला ठेवायला देईल. आणि नामा भाऊजी त्यांच्या पतपेढीतलं एवढं पैसे असं बाहेर कसं ठेवायला देताल ना. मंगलताई तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. त्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि कसं असतं, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात तेच बरं असतं. म्हणजे बघा आता चिनूला तुम्ही दूध चपाती खायला दिली आणि एवढीशी पोर देवाघरी गेली. हे फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. तिसऱ्या कोणाला कळालं तर तुम्ही जेलमध्ये खरी फोडायला जाल. नाही मी कोणाला सांगणार नाही, काळजी करू नका. तसंच काही गोष्टी गुपित राहणं गरजेचं असतं. माया मर्या माझं पोट, मला ते तुम्हाला पुण्य लागेल. पुण्य या 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 या. हाच तो अतिशय सुंदर वाडा. ए दिदे अगं दाजी आले ते दाजी. आणि अजून कोणतरी आले. मॅडम तुम्ही टोन्या जा खुर्ची आणि त्यांना जा. मम्मी अगं यांची पाणी आण ना. नाही नको नको राहू द्या. पाणी वगैरे काही नको. आम्ही तर फक्त प्रचार करायला आलोय. ताई कशा आहात तुम्ही? म्या ठीक आहे की. ती आमच्या भीतीपलाडा आड आहे ना त्याच्यात लई गाळ झालाय बघा. ती तेवढं काढलं असतं म्हणजे. आणि आमच्या ह्यांना नोकरी बी नाही तेवढं कुठं चिकटवलं असतं म्हणजे. मम्मी असू द्या. आता आम्हाला नाही सांगणार मग कोणाला सांगणार? तुम्ही फक्त मला मत द्या आणि बघा मग तुमची सगळी काळजी विसरून जा. हा खुर्ची नको बाळा. आजी कशा आहात तुम्ही? आशीर्वाद द्या मला. कोणीच ग तू? आणि मी का तुला आशीर्वाद देऊ? ओळखना पाळखना आली पळत. गोड बोलती ना म्हणजे काहीतरी लाबाडा असणार आहे. ए तुझा डोळा तर नाही ना माझ्या वाड्यावर? हो आजी, तुम्हाला समजते का ते कोण आहेत ते? संपत. अहो वडीलधारी माणसं आहेत ती. आजी सॉरी. हा ए तुझी स्वारी घाल तिकडे चुलीत. तू कोण आहे ते सांग मला आधी. आय अगं ते आपल्या भागातले आमदार आहेत आणि निवडणुकीला पण उभे राहिल्या. त्या प्रचारासाठी आल्यात बघ वाड्यात. अगो बाय आमदार?
आणि इतक्या वर्षांनी बरा आपला वाडा दिसला हिला. आजी, अगं मी ऐकलोय ज्यावेळेस येतात का नाही प्रचारासाठी त्यावेळेस आपण जी मागू ती समज देतात. मी तुझ्यासाठी वृद्धाश्रम मागतो. अरे तुझा मुडदा बसवला तुझा, तुला घातलं नोंद डाबऱ्यात, तुझ्या नॉनशेच झालं वाटोळ तुझ्या. मी का वृद्धाश्रमात जाऊ र? हा, ह्यो माझा वाडा आहे, मी वाडा सोडून कुठं जाणार नाही. तुलाच हकलून देईल बघ ह्या वाड्यात ना. आजी आजी, तसा हा वाडा फारच सुंदर आहे. किती वर्ष जुना आहे? झाली 100-150 वर्ष. पण आहे ना, मी त्याला तळ हाताच्या पोळागत जपलाय. हा, आणि बर का मॅडम, ह्या वाड्यात ना निम्मा हिस्सा माझा बी आहे. माजी आमदार जनार्दन गायकवाड. नमस्कार. कसे आहात? करमतंय का इकडे? अजून किती दिवस ठेवणार आहे मला इथं? सोड, मला जाऊ दे. गायकवाड साहेब, चिडचिड करू नका. पा तब्येत वगैरे सगळं नीट आहे. चिडचिड करू नये. बीपी वगैरे वाढतो, परत मग हृदय विकाराचे झटके वगैरे. आरडाओरडा करू नका. इथे कोणी तिसरं येणार नाही, तुम्ही आणि मी दोघच. मला ना तुमचा हेवा वाटतो. एकटेच इथे बसून बोर होत असाल, गप्पा मारायला कोणी नाही, बाहेर काय चाललंय हे कळायला मोबाईल नाही, जनसंपर्क नाही. चला, बाहेरच्या ठळक बातम्या मी तुम्हाला देतो. बाहेर प्रचार जोरात चालू आहे. तुम्ही गायब झाल्याची सिंपती मिळवली आहे तुमच्या बायकोनं खूप. खरं तर तुम्हाला मारून टाकण्याचे आदेश होते मला, पण तुम्ही जिवंत आहात केवळ माझ्यामुळे. तुला किती पैसे पाहिजे सांग, मी देतो. माझ्या समोर बंदिस्त आहात तरी माझ पैशांचा. मला जे काही हवंय ते मी मिळवीनच. देवयानी मॅडम मला देतीलच. त्या मला खूप सारे पैसे आणि इथून गायब होण्यास मदत करणार आहेत. स्वतःला लय शातीर समजतात का रे? नागिन आहे ती, नागिन. तुझा कधी कसा काटा काढेल ना, तुला सुद्धा काढणार नाही. सांभाळून राहा तिच्यापासून. तुला मंगलताई, ओ मंगलताई, मंगलताई आहे का घरात तुम्ही? तू कवा आलीस ग? ही काय आत्ता चालल्या. आमच्या आत्या म्हणल्या की वाड्यात डागडुजीचं काम चालू आहे, म्हणून म्हणलं चला बघून यावं. पण काय ग मंगलताई, म्हणजे असं मध्येच काम काढलं. आत्ताच डिंपलचं लग्न झालं या, आणि त्यात कुठला सण बी नाही. ते कसं आहे, ह्यांच्याकडं ना लई बखळ पैसा आलाय, आणि ते कुठं ठेवायचं ना ते ह्यांना कळना झालंय, म्हणून वाड्याची डागडुजी काढली. कळलं का? पण काय ग, तुला काय करायचं? इथं हा आमचा वाडा अख्खाच्या अख्खा पाडू, नवा बांधू, नाही तर काय बी करू. तुला काय करायचं चौकशा? वा का, मी आपलं सहज विचारलं. एवढं काय डायरेक्ट अंगावीची गरज आहे? हा मग मला नाही आवडत आमच्या वाड्याबद्दल कुणी चौकशा केलेल्या.
तुम्ही कशा येता इथं गुलगुलू बोलाल आणि बाहेर जाऊन एकाचा 4 कराल? तुम्हाला काय दुसरे उद्योगधंदा आहेत का तवा? वंदे, अगं तुझ्या जिभेला काय हाड? आम्ही कशाला जाऊन कुठं काय सांगतोय ग? आणि आम्हाला नाही तसल्या सवयी. आज फतूर कधी मी हिकडची गोष्ट तिकडे जाऊन नाही सांगितली. विचार पाहिजे तर तुझ्या आईला. वंदे, अगं तिने विचारून तुझ्या का ग नाकाला एवढ्या मिरच्या झोंबल्या? तिने आपलं विचारलं वाड्याची डागडुगी करताय का तुझ्या झोळीत धोंडा पाडला होय त्यानं? सरे बाया, आजपर्यंत एवढा अपमान झाला नव्हता बाई. तुझी लेक अशी वागल असं वाटलं नव्हतं मला. नाहीतर काय, चहापेक्षा किटली गरम. एक तर ह्यांचं या वाड्यात काय पण नाही. हाय ती पाहुण्या, या वाड्यातली माणसं काय बोला ती, पण उगाच आपलं ह्यांचं मधी मधी मधी. रवीने, तुला माहिती नसेल म्हणून सांगते, हा वाडा ना माझ्या आई बापाचा हाय आणि ही तो माझा हिस्सा हाय, कळलं का? रवीना, जना आत्या, तुम्ही नका ह्यांच्या नादाला लागू. यांना सवयच आहे उकरून उकरून भांडण काढायची. ए आहे, बघितलं का तुझी लाडकी सून कशी मला बोलती ती? त्या काही चुकीचं बोलत नाही, ती बरोबरच बोलतात मंगलताई. बरं मंगलताई, जाते मी. म्हटलं वाड्यात काय काम लागले तर मदतीला यावं म्हणून आली होती, पण इथं आल्यावर असा अपमान होईल असं वाटलं नव्हतं. या बघा मंगलताई, आम्ही गावात काय बी सांगायची गरज नाही. गावात समदीकडे चर्चा आहे, वाड्यात डागडुजी चालली त्याची. वात्या आता नाही, आता मी जरा गडबडीत नंतर बोलू. महत्वाचं आहे डॉक्टर. बोल. डॉक्टर, 2 महिने झाले लोकांचे डबल झालेले पैसे आपण दिले नाही. ते चिडलेत. अजून जर वेळ गेला ना तर मारायला पण कमी करणार नाही मला ते. डॉक्टर, मी काय म्हणतोय, डबल झालेले सोडून द्या. त्यांनी गुंतवलेले तरी देऊ द्या. अहो तुम्ही सगळे पैसे घेऊन गेलात. हो, मी सगळ्यांचे पैसे देणार आहे नाम्या. मी लोकांच्या भल्यासाठीच करतोय सगळं. आपण आता त्यांना कोण समजवणार डॉक्टर? तू. मी समजवतोय, पण अजून कोणी कंप्लेंट केली ना तर जामकर येतील आणि मला जेलमध्ये टाकतील. अरे हो नाम्या, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आहे पण डॉक्टर. नाम्या, तू फार टेन्शन घेतोस. टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. जा पतसंस्थेकडे बघ. आमदार मॅडम या इथे काय करतात? कोण पाहिजे? ते डॉक्टर इकडेच राहतात ना, त्यांना भेटायचं होतं. हो, इथेच राहतो. नामे येतो. या मॅडम. डॉक्टर, कोण बाई ही? आता हे काय नवीन प्रकरण आहे? आमदार बाई येत त्या. तोंडाला बांधून का आले ती? त्यांनाच माहिती आहे. डॉक्टर, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. आपण कुठे जाऊन बोलू शकतो? या आमच्या खोलीत बोलू. म्हणजे तुम्ही इथे येत नका जाऊ. गावकऱ्यांना उगाच संशय येईल. जर काही महत्वाचं काम असतं तर मला निरोप पाठवायचा, मी आलो असतो. मलाही इथे यायची हौस नाहीये, पण तुझ्या मूर्खपणामुळे मला इथे यावं लागलं. एक मिनिट, मी काय केलंय? तू मला अभिनंदनाचा फोन केलास आणि आपल्या कटाचा उल्लेख करून टाकलास. अशा गोष्टींचा उल्लेख फोनवर करून जोखीम घ्यायची नसते, एवढी अक्कल नाहीये तुला? काय गरज होती आपला मोठेपणा सांगताना आपल्या कटाचा उल्लेख करायची? मला मान्य आहे, माझी चूक झाली, मान्य आहे. पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय? चिडण्यासारखंच आहे डॉक्टर. तो जामकर माझे फोन टॅप करतोय. काय? तुझ्या मूर्खपणामुळे ना आपण सगळे जेलमध्ये जाऊ एक दिवस. ते तर बरं झालं तो जामकर त्या दिवशी घरी आला आणि त्याने मला कल्पना दिली. अर्थात त्यातही त्याचा काहीतरी हेतू असणार आहे, ते मी नंतर बघून घेईन. पण आता तुम्ही दोघं सावध राहा. आणि तू डॉक्टर परत असा आगाऊपणा करू नको, कळलं?